अशा प्रकारे इंग्रजीत वाक्य तयार केलं जातं। आता तुम्ही सांगा, इंग्रजीत कशा प्रकारे वाक्य तयार केलं जातं? सांग बरं ओंकार। सर, इंग्रजीमध्ये वाक्य तयार करताना सर्वप्रथम कर्ता, त्यानंतर क्रियापद आणि शेवटी कर्म लिहिलं जातं। अगदी बरोबर। मागच्या वेळी तुला 85% मार्क होते, यावेळी 90% ची अपेक्षा आहे। हे लक्षात ठेव म्हणजे झालं। बघ काय हे बघा, या वाक्यामध्ये राम हा कर्ता आहे, गो म्हणजे जाणे ही क्रिया आहे व शेवटी राम कुठे जातो तर शाळेला जातो, म्हणून स्कूल हा कर्म आहे। म्हणजे इंग्रजीत वाक्य तयार करताना सर्वप्रथम कर्ता, नंतर क्रियापद, शेवटी कर्म वापरलं जातं। याच प्रकारे 12 टेन्स मध्ये वाक्य तयार केली की तुम्हाला इंग्रजी आलं। समजलं आता? बरं ठीक आहे, चला। परीक्षा 1 महिने राहिले, आता अजून नोट्स पण नाहीत ग माझ्या तरी कुठं पूर्ण आहेत तेव्हा. आत्ता ग आता काय कसं होईल तसं होईल, लय टेन्शन घ्यायचं नाही. तुझ्याकडे का ग? नाहीत की ग. ती येणार आहे वे, तिच्या पूर्ण असल्या तरी ती नाहीच म्हणणार. नाही तसं काय नाही, माझ्या पूर्ण असत्या तर नक्की दिल्या असत्या. ही घे बघूया. अगं नको, असू दे। अगं आपल्या वर्गात पहिल्या बेंचवर बसतो तो विद्यार्थी नाही का, रेग्युलर असतो बघ, काय बरं त्याचं नाव? कोण? ओंकार वे? हा ओंकार, त्याच्याकडे मिळतील बघ आपल्याला सगळ्या नोट्स। बर, उद्या विचारू त्याला। चला आता। काय ग, झाला का अभ्यास? हो चाललाय बघा. बर चला. का ग, बसा की. नाही बराच वेळ झाला, येऊन जातं की आता. चला येऊ का काकू? बर या. श्रद्धा, जरा बोलव ग त्याला। मी नाही बाई, तिला कशाला सांगतेस? तू धाडस होत नाही ते सांगते। तू माझा रात करू नको हं? मग मार की हा। ओंकार, हे ओंकार, अरे ते इंट्रोड्यूस पाहिजे होत्या, बरोबर नाही? हो
आहेत की. देऊ? हो दे ना, तुला उद्या दे. बर चल. बघितलंस ना माझं धाडस. हो, माझं तर झालं नसतं बाई. त्यात काय घाबरायचं एवढं, मनात काय नसलं म्हणजे झालं, दुनिया काय काय समजणार पुढे. अगदी बरोबर. चला आता. हो चला. अरे ओंकार, काय म्हणत होती प्रिया? अरे तिला नोट्स पाहिजे होत्या माझ्या. मग काय दिल्यास का नाही? हो दिले की. मग काय जमलं बाबा. अरे नाही नाही, तसं काही नाही. नाही तसं काय नाही नव्हे. नोट्स मागणार नुसता एक बहानाच आहे. त्याच्या डोक्यात काय नाही यायचं. जाऊया आपण, चला. काय मग झाला का अभ्यास? हो झाला की. हे घे. थँक्यू. ओके, नो मेन्शन. हॅलो, बोल नाही. हा, घरी आहेस का तू? हो घरी आहे मी. हा, बरं कुठं जाऊ नकोस हा, आता येतील हे. हो नाही जात कुठे, पण तू कधी येणार आहेस? मी येते उद्या, जेवून झोपा निवांत. बरं बरं ठीक आहे. चल ठेवू मग. हा ठेव. ग्रंथालय दिसत नाही हल्ली. अभ्यास करतोस ना? त्याला कशाला करायला लागतोय अभ्यास? नाही नाही. बर उद्यापासून परीक्षा सुरू होत आहे. सिरियसपणे अभ्यास करा हा. आवर की लवकर, तुला अभ्यासाची काळजी नाही वाटते. अरे लिखी काय धरली नापासूची लगा हे लवकर. वेळ संपली, चला पेपर घ्या. तीच आहे. डोळा तो आज आठवण दे, काय करायचं काय पण दे, आज काढायचं बरं का.
खरंच सर माझं नाही हो. चल उठ तू, चल चल, ते काय असेल ते बाहेर चल. मॅडम कॉपी केसचा एक फॉर्म द्या. मॅडम याला कमीत कमी 2 वर्ष तरी परीक्षेला बसता आलं नाही पाहिजे, अशी आता मी युनिव्हर्सिटीला सूचना करतो. हो ठीक आहे सर. अभ्यास करतो तो, स्कॉलर स्टुडंट आहे तसा. यावेळी असं काही केलं का नाही? सर मी यातलं काय सुद्धा लिहिलेलं नाही हो. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? सर प्लीज सर प्लीज एवढ्या पुरतं माफ करा, पुन्हा नाही सर असं होणार. हे अगोदर कळलं नाही का तुला? अभ्यास करायचा रे, जरा अभ्यास करायचा.